रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत श्री गणेश पुराण कथासारमधील अध्याय 61 ते अध्याय 70. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पुढील अध्याय पाहण्यासाठी नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच त्यापुढील बेल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अध्याय अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन त्वरित मिळेल. तसेच कथा आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका, जेणेकरून इतर भाविकांनासुद्धा त्याचा लाभ घेता येईल. तर मग चला आता आपण सुरुवात करूया. अध्याय 61. अंगारकी चतुर्थीचा महिमा. देवादिदेव ब्रह्मदेव सांगू लागले. फार वर्षापूर्वी अवंती नगरात एक महान योगी राहत होते. त्यांना अफाट ज्ञानसंपदा प्राप्त झाली होती. त्यांच्यावर शारदा मातेची कृपा होती. या महायोगी महातपस्वींचे नाव होते भारद्वाज ऋषी. हे ऋषी अग्निहोत्राचे पालन करून शिष्यांना वेदविद्या शिकवित होते. शिष्य मंडळी मोठ्या प्रमाणात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करत असत. एके दिवशी भारद्वाज ऋषी स्नान करण्यासाठी क्षिप्रा सरितेवर गेले होते. त्या नदीत एक अप्सरा विवस्त्र स्नान करत होती. हे पाहून ऋषींच्या इंद्रियांवरचा संयम सुटला. त्यांच्यापासून जास्वंदीच्या कुसुमाप्रमाणे तांबड्या रंगाचा एक गोंडस निरागस पुत्र उत्पन्न झाला. कालचक्राच्या गतीने तो हळूहळू मोठा झाला. पृथ्वी मातेनेच त्याला लहानाचे मोठे केले. तो 7 वर्षाचा झाल्यानंतर त्याने पृथ्वी मातेस विचारले की या पृथ्वी तलावर काही लोकांची शरीरे गोरी आहेत तर काहींची काळी आहेत. मी निमगोरा रंग असलेली माणसेसुद्धा पाहिली आहेत. असे असताना माझा रंग सर्वांहून वेगळा कसा काय झाला? यावर पृथ्वी मातेने त्याचा जन्मवृत्तांत सांगितला. तो तेजस्वी पुत्र म्हणाला की तू मला पिताश्रींकडे घेऊन चल. मी त्यांना जन्मापासून पाहिलेले नाही. मला फक्त मातृप्रेम मिळाले. आता पितृप्रेमसुद्धा मिळावे असे वाटते. पृथ्वी माता त्या तेजस्वी लाल भडक पुत्रास घेऊन भारद्वाज ऋषींकडे आली. हा आपला सुपुत्र आहे हे भारद्वाज ऋषींनी दिव्य दृष्टीने ओळखले. त्याला त्यांनी जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळले. त्याला विविध फळे खाण्यास दिली. ऋषींचा निरोप घेऊन पृथ्वी माता गेली. काही दिवसांनी एका शुभ मुहूर्तावर ऋषींनी आपल्या सुपुत्राची मुंज केली. त्यामुळे त्याची ज्ञाननाडी सुरू झाली. मुंजीनंतर नित्यनेमाने ऋषी त्याच्याकडून संध्या वंदन करून घेऊ लागले. त्याला त्यांनी अनेक कलांमध्ये निपुण बनवले. त्याला अनेक धर्मग्रंथांचे गूढ समजावून सांगितले. त्याला गजाननाचे अनेक मंत्र सांगितले. त्या दिव्य मंत्राच्या साह्याने श्री गणेशाचे अनुष्ठान करण्यास सांगितले. पिताश्रींची आज्ञा शिरोधार्य मानून त्या लाल भडक रंग असलेल्या मुलाने नर्मदेच्या काठी जाऊन 1000 वर्ष अत्यंत कठोरपणे मंगलमूर्ती श्री गजाननाची तपश्चर्या केली. त्यानंतर माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पार्वतीनंदन श्री गणेश त्याला प्रसन्न झाला व म्हणाला, वत्स, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझी काय मनोकामना आहे? तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठीच मी इथे आलो आहे. भारद्वाज ऋषींचा सुपुत्र म्हणाला, हे गौरीपुत्र विनायका, लंबोदरा, भालचंद्रा, आज तुझे दर्शन झाल्यामुळे मी आनंदित झालो आहे. माझ्यासारख्या लहान मुलावर तू प्रसन्न झालास, त्यामुळे बरे वाटले. खरोखरच तू भक्तांचे अंतःकरण बघतोस. ज्याचा जसा भाव तसा त्याला तू प्रसन्न होतोस. मला स्वर्ग सुखाची इच्छा आहे. तेथे राहून मला अमृत प्राशन करायचे आहे. अनेक देव देवतांबरोबर सुखसंवाद करायचा आहे. मला आयुष्यात यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, इतर सर्व काही मिळावे. सर्व त्रैलोक्यात माझ्या कीर्तीचा सुगंध दरवळावा. माझ्या अंतःकरणात सदैव आपली आठवण राहावी. ज्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही मला प्रसन्न झालात ती माघ शुद्ध चतुर्थी सर्वांना फलदायी कल्याणकारी हो, असा वर द्या. श्री गजानन म्हणाला, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तू पुढे मंगल या नवीन नावाने ओळखला जाशील. तुझ्या शरीराचा रंग विस्तवाप्रमाणे लालेलाल आहे, म्हणून तुला अंगारक म्हणतील व तुझा जन्म पृथ्वीच्या उदरी झाला म्हणून
तुला भौम या नावाने ओळखतील. सर्व विद्वान लोक तुला मान देतील. अंगारकी चतुर्थी मंगळवारी येईल. ती चतुर्थी जो गणेश भक्त करेल त्याला सर्व संकष्टी चतुर्थी केल्याचे पुण्य लाभेल. असा वर देऊन गजानन अंतर्धान पावला. त्या अंगारकाने श्री गणेशाचे एक सुंदर मंदिर बांधले. त्या मंदिरात दशभुजा गणेशाची स्थापना करण्यात आली. त्या मूर्तीचे नामकरण मंगलमूर्ती असे केले. त्यानंतर तो श्री गणेशाच्या चरणकमलांशी विलीन झाला. सोमवारी येणाऱ्या चतुर्थीस सोमवती चतुर्थी म्हणतात. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस अंगारक चतुर्थी म्हणतात. ज्या गणेश भक्तांना सर्व संकष्टी चतुर्थी करणे जमत नसेल त्यांनी अंगारक चतुर्थी म्हणजेच मंगळवारी येणारी चतुर्थी न चुकता करावी. त्यामुळे त्यांना सर्व संकष्टी चतुर्थी केल्याचे पुण्य मिळेल. अंगारक चतुर्थीस वा संकष्टी चतुर्थीस श्री गणेशास उकडीचे मोदक किंवा माव्याचे मोदक किंवा आंब्याचे मोदक नैवेद्य म्हणून समर्पित करावेत. शक्यतो घरीच मोदक तयार करावेत, कारण बाहेरील मोदकांमध्ये पावित्र्य नसते. अशा या चिंतामणी गणेशाचे मंदिर चिंतामणी क्षेत्री आहे. येथेच आपला अध्याय 61वा समाप्त होतो. आता आपण बघूया अध्याय 62. चंद्रास शाप व उशाप. एकदा देवादिदेव ब्रह्माजी म्हणाले, मी एकदा कैलासपतींकडे गेलो होतो. तेथे सर्व देवांना आदरणीय असणारे नारद मुनीसुद्धा आले होते. त्यांनी शंभो महादेवास श्रीफळ अर्पण केले. ते श्रीफळ पाहून नीलकंठाचे दोन्ही सुपुत्र कार्तिकेय व श्री गजानन ते श्रीफळ आपणास मिळावे म्हणून भांडू लागले. ते भांडण पाहून आशुतोषने मला विचारले की तू दिलेले श्रीफळ मी ज्येष्ठ पुत्रास देऊ का कनिष्ठ पुत्रास देऊ. त्यावर मी म्हणालो की ज्येष्ठ सुपुत्र हा कनिष्ठ सुपुत्रापेक्षा केव्हाही श्रेष्ठ असतो. तुमचे सुद्धा गजाननापेक्षा कार्तिकेयावर जास्त प्रेम आहे, त्यामुळेच त्यालाच श्रीफळ द्या. सदाशिवाने माझा सल्ला घेऊन ते श्रीफळ कार्तिकेयास दिले. त्यामुळे श्री गणेश माझ्यावर चिडला. पुढे मी ब्रह्मलोकात सृष्टीची निर्मिती करण्यासाठी गेलो. माझे कार्य सुरू असताना श्री गजाननाने आपले रौद्ररूप धारण करून मला भीती घातली व म्हणाला, ब्रह्माजी, त्या दिवशी तुम्ही माझ्या विरुद्ध निर्णय देऊन देवर्षींच्या देखत माझा अपमान केलात. त्याची शिक्षा देण्यासाठी मी इथे आलो आहे. तुमच्या कार्यात मी विघ्ने उत्पन्न करणार आहे. मी घाबरल्यामुळे चंद्रास मजा वाटली. गणपतीच्या लंबोदरास पाहून चंद्र त्याची कुचेष्टा करून जोरात हसू लागला व म्हणाला की या गणेशाचे पोट पृथ्वीप्रमाणे गोल गरगरीत आहे. सर्व भक्तांनी दिलेले मोदक खाऊन एवढे पोट वाढलेले आहे. चंद्राच्या या बोलण्याचा श्री गणेशास राग आला. त्याने चंद्रास शाप दिला, तू माझ्या उदराची कुचेष्टा करून हसलास, मला वाटेल ते बोललास, त्यामुळे त्रैलोक्यातील कोणीही तुझे दर्शन घेणार नाही. जे कोणी तुझे दर्शन घेतील ते नरकात खितपत पडतील. त्यांना असह्य यमयातना भोगाव्या लागतील. गजाननाने असा शाप दिल्यानंतर गजानन निघून गेला. या शापामुळे चंद्राचे सौंदर्य नष्ट झाले. चंद्रावर डाग पडण्यास सुरुवात झाली. आपले सौंदर्य नष्ट झाल्यामुळे तो चंद्र लज्जित होऊन लपून बसला. शिव पार्वती सुताच्या शापामुळे चंद्र लपून बसला आहे हे सर्व देवदेवतांना कळाले. यामुळे सर्व देवांना काळजी वाटू लागली. सर्व देवदेवता गणेशलोकी आले व श्री गजाननास म्हणाले, हे गणेशा, तू सर्व गणांचा स्वामी आहेस, म्हणून तू गणपती या नावाने प्रसिद्ध आहेस. तू बुद्धीची देवता आहेस. तूच सुखकर्ता व दुःखहर्ता आहेस. तू चंद्रास शाप दिल्यामुळे तो लपून बसला आहे. आता निशा संरक्षण कोण करणार. आम्ही सर्वजण चंद्राच्या वतीने माफी मागतो. चंद्राच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यास सर्व सृष्टी कोलमडून जाईल. सूर्य, चंद्र, तारे हे सृष्टीचे प्राण आहेत. त्यामुळे तू चंद्रास उशाप दे. त्या चंद्राचे कल्याण कर. देवांची विनंती गजाननाने मान्य केली. त्याला चंद्राची दया आली. त्याने चंद्रास उशाप दिला. फक्त भाद्रपद शुद्ध चतुर्थीस म्हणजेच गणेश चतुर्थीस
जो कोणी चंद्राचे दर्शन घेईल त्याला महाविपत्ती प्राप्त होईल. ज्याला चुकून चंद्राचे दर्शन होईल त्याच्यावर सर्व संकटे येतील. हा अभिशाप ऐकून सर्व देवदेवतांचे समाधान झाले. गजाननाची पूजा करून सर्व देव आपापल्या लोकी निघून गेले. नंतर देवेंद्राने चंद्रास बोलावून घेतले व पुन्हा असे कृत्य करू नकोस म्हणून सांगितले. इतर देवांनी चंद्रास एकाक्षर मंत्राचा उपदेश करून तप करण्यास सांगितले. चंद्र गंगेच्या तीरावर बसून तप करू लागला. असे त्याने एक तपश्चर्या केली. तेव्हा भक्तवत्सल श्री गणेश चंद्रावर प्रसन्न झाला व म्हणाला, हे चंद्रा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. माझ्या कृपा आशीर्वादामुळे तू पूर्वीप्रमाणे सुंदर दिसू लागशील. तू लहान मुलांना खूप आवडशील. संकष्टी किंवा अंगारकी चतुर्थीस चंद्रोदय झाल्याशिवाय कोणीही उपवास सोडणार नाही. पण भाद्रपद शुद्ध चतुर्थीस, गणेश चतुर्थीस जो कोणी दर्शन घेईल त्याला शाप बाधेल. तुझी एक कोर मी भूषण म्हणून माझ्या मस्तकी धारण करतो. त्यामुळे सर्वजण मला भालचंद्र या नूतन नावाने ओळखतील. आपल्यामध्ये अतूट नाते निर्माण होईल. गजाननाच्या आशीर्वादामुळे चंद्राचे सौंदर्य पुन्हा आले. तो पूर्वीप्रमाणे सुंदर शीतल दिसू लागला. संकष्टी किंवा अंगारकी चतुर्थीस गजाननास दाखवलेला महानैवेद्य चंद्राला सुद्धा दाखवू लागले. चंद्राने गंगेच्या पश्चिमेस त्या मंगलमूर्तीची स्थापना करून त्याला भालचंद्र असे नाव दिले. त्या पवित्र तीर्थक्षेत्राचे सिद्धिक्षेत्र असे नामकरण केले. ओम श्री भालचंद्राय नमः. येथेच आपला 62वा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 63. दुर्वांकूर श्री गणेश. एकदा कृतवीर्याने श्री गणेशास दुर्वा का आवडतात असा प्रश्न सृष्टी निर्माणकर्त्या ब्रह्मदेवास विचारला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, फार वर्षापूर्वी दक्षिणेस जाम या नावाचे निसर्गरम्य शहर होते. या शहरात सर्व गुणसंपन्न व कोट्याधीश असा एक क्षत्रिय राहत होता. त्याचे नाव होते सुलभ. त्याला एक प्रियतमा होती. तिचे नाव होते समुद्रा. तिची आपल्या पतीवर खूप श्रद्धा होती. दोघेही शहरातले आदर्श पतिपत्नी होते. त्या दोघांनी मिळून अनेक गरीब लोकांना भोजन दिले, त्यांना नेसण्यासाठी वस्त्रे दिली व अशी खूप सामाजिक कार्ये केले. सुलभ व समुद्रा वर्षातून एकदा तीर्थयात्रा करीत असत. एके दिवशी त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी एक ब्राह्मण आला. तो ब्राह्मण दरिद्री होता. त्याने फाटकी वस्त्रे परिधान केली होती. ती फाटकी वस्त्रे सुद्धा पूर्णपणे मळलेली होती. त्या ब्राह्मणाचे नाव होते मधुसूदन. मधुसूदन घरी आल्यानंतर त्याची वस्त्रे पाहून सुलभ हसू लागला. यामुळे मधुसूदन ब्राह्मणास राग आला. त्याने सुलभास शाप दिला की तू बैल होशील. तुझ्याकडून लोक कष्ट करून घेतील. वर्षातून एक दिवसच तुला विश्रांती मिळेल. तो दिवस म्हणजे बैलपोळा होय. असा शाप आपल्या पतीस मिळाल्यामुळे समुद्रेस वाईट वाटले. तिने सुद्धा रागाने मधुसूदन ब्राह्मणास शाप दिला की तू गाढव होशील. तुला आयुष्यभर पाठीवरून ओझी व्हावी लागतील. सर्व प्राण्यांमध्ये तू मूर्ख प्राणी म्हणून ओळखला जाशील. तुला लोळण्यासाठी उकिरडा फार आवडेल. हा समुद्रेचा शाप ऐकून मधुसूदन ब्राह्मण भयंकर संतापला. एका स्त्रीने ब्राह्मणास शाप देण्याचे धाडस कसे काय केले असे त्याला वाटले. त्याने समुद्रेस शाप दिला की तू दरिद्री व अमंगल चांडाळीन होशील. तुला अनेक दिवस काहीही खावायास मिळणार नाही. भीतीपोटी लोक तुला मारण्यासाठी धावतील. काही दिवसानंतर सुलभ बैल झाला, मधुसूदन ब्राह्मण गाढव झाला व समुद्रा चांडाळ योनीत गेली. चांडाळ झाल्यामुळे समुद्रा भयंकर दिसू लागली. एके दिवशी ती चांडाळीन भ्रमंती करत गावाच्या दक्षिणेस असलेल्या गणपतीच्या देवळात आली. ती शेक घेण्यासाठी एक मोकळी जागा शोधून विस्तव पेटवू लागली. विस्तव फुंकत असताना गवतातील एक दुर्वांकूर वाऱ्याने उडाला व गणपतीच्या मस्तकावर जाऊन पडला. तेवढ्यात तेथे ते गाढव व बैल दोघेही आले. तेथे पुजाऱ्यांनी हरळी गोळा करून ठेवली होती. ती हरळी मिळवण्यासाठी गाढव व बैल एकमेकांमध्ये भांडू लागले. गाढवाने बैलास लाथांचा मार दिला
तर बैलाने गाढवास शिंगे मारून मारून बेजार केले. असे भांडण करता करता त्यांच्या मुखातील हरळीच्या दुर्वा थेट गजाननाच्या मस्तकावर समर्पित झाल्या. त्यामुळे गजाननास आनंद झाला. प्राण्यांना सुद्धा माझ्या पूजेचे महत्त्व कळले असे त्याला वाटले. श्री गजानन मनात म्हणाला, जे भक्तगण माझी व इतर देवांची पूजा अर्चा करतात, जीवनात सदाचार, सत्विचार, सत्उच्चार यांचे पालन करतात, ते खरोखर धन्य आहेत. त्या सर्वांना मृत्यूनंतर उत्तम गती मिळते. पण जे देवधर्म करत नाही, धर्माला नावे ठेवतात, आपल्यापेक्षा इतर लोकांना काहीही कळत नाही असे मानतात, आयुष्यभर अनेक पापकर्मे करतात, ते खरोखरीचे गाढव व बैल आहेत. अशा सर्व लोकांना यम नरकात ढकलतो. त्या दिवशी गणेशोत्सव होता. त्यामुळे सर्व भक्तांनी गणेशास वेगवेगळी फळे, 21 मोदक, श्रीफळ, लाडू इत्यादी अर्पण केले होते. रात्र झाली. सर्वत्र शांतता झाल्यानंतर ती चांडाळीन काही खायला मिळते का हे पाहण्यासाठी देवळात आली. त्यानंतर बैल व गाढवसुद्धा आले. तिघांनी भक्तांनी अर्पण केलेल्या नैवेद्यांवर ताव मारण्यास सुरुवात केली. तिघांमध्ये भांडणे सुरू झाली. त्यामुळे मंदिरात निजलेले पुजारी व इतर लोक जागे झाले. त्यांनी चांडाळीन, गाढव व बैल यांना बेदम मारले. त्यांचा मार चुकवण्यासाठी नकळत तिघांनी देवळास प्रदक्षिणा घातली. या तिघांमुळे मूर्तीचे पावित्र्य नष्ट झाले असे पुजाऱ्यास वाटले. त्याने ती मूर्ती जलाशयात विसर्जित करून नवीन मूर्तीची स्थापना केली. आपल्याला या तिघांमुळे दोनदा पूजा मिळाली असे गणेशास वाटले. त्यामुळे त्या तिघांचा उद्धार करण्यासाठी त्याने आपले दूत विमानातून पाठवले. त्या गणेश दूतांनी तिघांना विमानात बसवून गणेश लोकी नेण्याची तयारी सुरू केली. तेवढ्यात तेथील भक्तगणांनी गणेश दूतांना विचारले की या तिघांनी कोणते पुण्यकर्म केले, त्यामुळे त्यांना गणेश लोकाची प्राप्ती होणार आहे. हे पुण्य आम्हाला सुद्धा सांगा, आम्हाला पण मोक्ष मिळवण्याची इच्छा आहे. येथेच आपला अध्याय 63 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 64. अनलासुराचा जन्म. गणेश भक्तांनी विचारलेला प्रश्न ऐकून गणेश दूत त्यांना म्हणाले, एकदा देवर्षी नारद मुनी देवेंद्रास भेटण्यासाठी स्वर्गात गेले होते. इंद्राने त्यांना प्रश्न विचारला की दुर्वांचा महिमा काय. तेव्हा नारद मुनी एक कथा सांगू लागले. फार वर्षापूर्वी स्थावर नामक नगराजवळ कौंडिन्य ऋषी राहत होते. त्यांच्या आश्रमाच्या नजीक एक सुंदर सरोवर होते. त्या सरोवरात अनेक कमळे आली होती. कौंडिन्य ऋषी श्री गणेशाचे उपासक होते. त्यामुळे सरोवरातील रोज एक कमळ श्री गणेशास समर्पित करून ते पूजा करत असत. काही दिवसांनी ते कमळ व दुर्वा दोन्हीही पूजेसाठी नेऊ लागले. तेव्हा त्यांच्या धर्मपत्नीने म्हणजेच आश्रयाने प्रश्न केला की मंगलमूर्ती श्री गजाननास दुर्वा का आवडतात. आपल्या पत्नीने प्रश्न विचारल्यानंतर कौंडिन्य ऋषी पत्नीस दुर्वा महात्म्याची कथा सांगू लागले. फार पूर्वी मृत्यूची देवता व ज्याला दक्षिण दिशा अत्यंत प्रिय आहे अशा यमाने यमलोकात एक उत्सव आयोजित केला होता. त्या उत्सवात रंभा, उर्वशी, मेनका इत्यादी सारख्या अप्सरांनी आपली नृत्यकला सादर केली. गंधर्वांनी आपली गायनकला सादर केली. स्वर्गात एक लावण्यवती अप्सरा होती. तिचे नाव होते तिलोत्तमा. या तिलोत्तमा अप्सराने अनेक तपस्वी ऋषींना आपल्या मोहजाळ्यात अडकवले होते. तिचे मुसमुसते तारुण्य पाहून सर्व अप्सरा तिचा हेवा करत असत. तिलोत्तमा हिने उत्सवात नृत्य करण्यास सुरुवात केली. तिचे नृत्य व सौंदर्य पाहून यमदेवाचा कामाग्नी प्रज्वलित झाला. त्यामुळे त्याच्यापासून एक राक्षस पुत्र निर्माण झाला. त्याचे नाव ठेवले अनलासूर. तो आपल्या डोळ्यांतील अग्नीने पृथ्वीस जाळू लागला. यामुळे यमलोकातील सर्व जीव भयभीत झाले. यमलोकातील सर्व जीव भयभीत होऊन विष्णुलोकी लक्ष्मीपतीस भेटण्यासाठी आले व म्हणाले, हे केशवा, अनंता, मधुसूदना, ऋषिकेशा, आमच्यावर भयानक संकट आले आहे. अनलासुराने सर्व पृथ्वीस जाळण्यास सुरुवात केली आहे.
त्याच्यापासून आम्हाला वाचव. तुझ्या दिव्य सुदर्शन चक्राने अनलासुराचे मस्तक उडवून टाक. यावर माधव म्हणाले, मला माहीत आहे की तुमच्यावर संकट आले आहे, पण या संकटाचे निवारण शिव पार्वतीसूत श्री गणेशच करू शकेल. तुम्ही त्याच्याकडे जा, तो विघ्नहर्ता आहे. त्या राक्षसाचा वध श्री गणेशाच्या हातून होईल. ते सर्व जीव विष्णूंसह गणेशलोकी श्री गणेशाकडे आले व म्हणाले, हे उमापुत्रा विनायका, आम्हा सर्वांचे अनलासुरापासून संरक्षण कर. त्याने पृथ्वीवर गोंधळ माजवला आहे. त्याने आपल्या नेत्राग्नीने सर्व पृथ्वी जाळण्यास सुरुवात केली आहे. पृथ्वी जाळल्यानंतर तो देवलोकी नक्कीच येईन. त्यामुळे तो येण्यापूर्वीच त्याला यमलोकी पाठवून दे. तू आमच्या सर्वांवर आलेल्या संकटाचे निवारण कर. ही प्रार्थना ऐकल्यानंतर गणेशाने बालकाचे रूप धारण केले व तो सर्व देवांना म्हणाला, तुम्ही भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. मी त्याचा वध कसा करायचा ते सांगतो. तेवढ्यातच तो अनलासूर मोठमोठ्याने गर्जना करत नेत्राग्नी फेकत तेथे आला. सर्व देव आपल्या जीवाच्या भीतीमुळे पळून गेले. तो बालक म्हणजेच श्री गजानन तेथे शांतपणे उभा राहिला. अनलासुरास त्या बालकाचे आश्चर्य वाटले. येथेच आपला अध्याय 64 समाप्त झाला. आता आपण बघूया अध्याय 65. दुर्वांमुळे गणपतीचा दाह शांत झाला. महातपस्वी महाज्ञानी कौंडिन्य ऋषी आपल्या जीवनसाथीस कथा पुढे सांगू लागले. ज्यावेळी तो दुष्ट अनलासूर गजाननाकडे आला तेव्हा त्याच्या भयंकर नेत्र अग्नीने सागर कोरडा झाला. पृथ्वी डळमळू लागली. हिंस्र श्वापदे मरू लागली. त्यामुळे या सर्वांचे संरक्षण करण्यासाठी विनायकाने ताबडतोब अनलासुरास गिळंकृत केले. त्यामुळे विनायकाच्या सर्वांगाचा दाह झाला. त्यावर उपाय करण्यासाठी देवेंद्र, ब्रह्मा, विष्णू, महेश व इतर देव सर्व धावून आले व आपापल्या परीने उपाय करू लागले. लंबोदराचा दाह शांत व्हावा म्हणून देवेंद्राने त्याच्या मस्तकावर शीतल प्रकाश देणाऱ्या चंद्राची स्थापना केली. यामुळे श्री गणेशास भालचंद्र हे नूतन नाम मिळाले. देवादिदेव ब्रह्मदेवाने श्री गजाननास सिद्धी व बुद्धी या नावाच्या 2 सुंदर मानसकन्या अर्पण केल्या. त्या आपल्या करकमलातील पंख्यांनी गणेशास वारा घालू लागल्या. 5-6 देवांनी मिळून गणेशास रक्तचंदनाची उटी लावली. लक्ष्मीपती विष्णूने आपल्या करकमलातील सुंदर कमळ त्यास सप्रेम भेट म्हणून दिले. त्यामुळे गणपतीस पद्मपाणी असे नवीन नाव मिळाले. वरुण देवाने गणेशावर उदकाचा अभिषेक केला. पण एवढे सर्व उपाय करून सुद्धा गणेशाच्या सर्वांगाचा दाह शांत झाला नाही. सर्व देवांना चिंता वाटू लागली. श्री गणेशाच्या पिताश्रींनी सहस्र मस्तकांचा विशाल नाग त्यास भेट म्हणून दिला. म्हणून गणेशास व्यालाबद्धोधर असेही म्हणतात. आता कोणता उपाय केल्याने गणेशाचा दाह शांत होईल असा प्रश्न सर्व देवदेवतांना पडला. शेवटचा उपाय म्हणून 88,000 ऋषीमुनींनी 21 दुर्वांची प्रत्येकी 1-1 जुडी करून गणेशास समर्पित केली. त्यामुळे गजाननाच्या सर्वांगाचा दाह शांत झाला. गजाननाने त्या ऋषीमुनींना मंगलमय आशीर्वाद दिले. श्री गणेश म्हणाला, नानाविध उपाय करून माझ्या सर्वांगाचा दाह शांत झाला नाही, पण तो दाह दुर्वांनी शांत झाला. त्यामुळे मला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. मी भविष्य काळात दुर्वांकूर या नावाने प्रसिद्ध होईन. जे गणेश भक्त मला 21 दुर्वांची जुडी अर्पण करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्याला संतती, संपत्ती, सुख, शांती, समाधान सर्व काही मिळेल. त्याला यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होईल. तो बुद्धिमान बनेल, चारित्र्य संपन्न होईल. सर्व देवदेवता त्याच्यावर संतुष्ट होतील. त्याच्यावर संकटे येणार नाहीत. असे भाषण केल्यानंतर गजाननाने आपले मूळ रूप प्रकट केले. त्यामुळे सर्व देवदेवतांना आनंद झाला. सर्व देवदेवतांनी मिळून श्री गणपती अथर्व शीर्षाचा एक पाठ केला. अनलासुराचे श्री गजाननाचे प्रशमन केल्यामुळे गणपतीस कालानल प्रशमन असे नवीन नाव मिळाले. त्या पावन ठिकाणी श्री मंगलमूर्तीची स्थापना करण्यात आली. त्याचेच नाव विघ्नहर गणपती असे ठेवण्यात आले. ओम बाल
दुर्वांकुर प्रियाय नमः. येथेच आपला अध्याय 65वा समाप्त होतो. आता आपण बघूया अध्याय 66. जनक राजाचा गर्व परिहार. कौंडिन्य ऋषी म्हणाले, एकदा सतत नारायण नारायण असा जप करणारे देवर्षी नारद मुनी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. गजाननाने त्यांचे यथोचित स्वागत केले. अमृत प्राशन केल्यानंतर नारद मुनी गणेशास म्हणाले, मी तुला एक आश्चर्य सांगतो. मिथिला नगरीचा राजा जनक दानशूर आहे. त्याच्याजवळ अफाट संपत्ती आहे. मदत मागण्यासाठी आलेल्या याचकास तो 100 सुवर्णमुद्रा दान म्हणून देतो. काहीही केले तरी त्याची संपत्ती संपत नाही. नारायण पत्नीचा त्याच्यावर वरदहस्त आहे. या आश्चर्याचे कारण जाणून घेण्यासाठी मी स्वतः त्याच्याकडे गेलो व विचारले की तुझी सर्व मनोकामना पूर्ण करणारा श्री गणेश आहे ना? त्यामुळेच तू कितीही संपत्ती खर्च केलीस तरी संपत नाही. गजाननाचा कृपा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असल्याशिवाय एवढ्या दिव्य प्रमाणात धनसंपदा असणे शक्य नाही. यास प्रत्युत्तर देताना जनक राजा म्हणाला, माझ्याजवळ जी धनसंपदा आहे ती सर्व स्वसामर्थ्यावर मिळवलेली आहे. न संपणारी धनसंपदा माझ्याजवळ असल्यामुळे मी तिन्ही लोकांचा स्वामी आहे. नारायण पत्नी लक्ष्मीस मीच धन पुरवतो. सर्व देवदेवता माझ्याकडेच धन मागण्यासाठी येतात. 2 दिवसांपूर्वीच कुबेर माझ्याकडे सुवर्णमुद्रा मागण्यासाठी आला होता. यामुळे सर्व त्रैलोक्यात माझी कीर्ती आहे. या संपूर्ण जगाचा निर्माणकर्ता, पालनकर्ता, संहारकर्ता सर्व काही मीच आहे. जनक राजाचे हे बोलणे ऐकून नारदांनी त्याचा गर्व परिहार श्री गजाननामार्फत करण्याचे ठरवले. त्याने श्री गणेशास सर्व काही सांगितले. तो ब्राह्मणाचे रूप घेऊन जनक राजाची फजिती करण्यासाठी गेला. जनक राजास म्हणाला, तू जसे पैसे दान करतोस तसेच अन्नदानसुद्धा करतोस असे मी ऐकले आहे. मला आता ताबडतोब जेवायला दे, नाहीतर एका ब्राह्मणाचा तुला शाप लाभेल. राजाने त्या ब्राह्मणास ताबडतोब पाकशाळेत नेले. तेथे 10,000 लोकांसाठी रुचकर स्वयंपाक केला होता. त्या ब्राह्मणाने म्हणजेच गजाननाने क्षणार्धात तो स्वयंपाक फस्त केला. तरीसुद्धा तो ब्राह्मण भोजनासाठी काही आहे का विचारू लागला. राजाने आपल्या कोठारातील तसेच सर्वांच्या घरचे धान्य आणून पुन्हा स्वयंपाक बनवला, पण ब्राह्मणाची भूक भागली नाही. यामुळे जनक राजाची फजिती झाली व त्याचा गर्व उतरला. या संपूर्ण विश्वाला एका अंशाने धारण करणारा परमात्मा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे त्याने ओळखले. गणपती क्षुधा शांतीसाठी आपला प्रिय भक्त विरोचन व त्याची धर्मपत्नी त्रिशिरा यांच्याकडे गेला. येथेच आपला अध्याय 66वा समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 67वा. दुर्वांकुराने गजानन तृप्त. तो ब्राह्मण रूपी गजानन आपल्या भक्तांना म्हणजेच विरोचन व त्रिशिरा म्हणाला, तुमचा राजा जनक धनाढ्य आहे. त्याच्याजवळ अक्षय धनसंपदा आहे, पण त्याने माझी भूक भागवली नाही. मला जेवढे भोजन हवे होते तेवढे मला त्याच्याकडून मिळाले नाही. आता तुम्ही मला काहीतरी थोडे खायला द्या, त्यामुळे माझी क्षुधा शांत होईल. मला भक्तिपूर्वक समर्पित केलेले काहीही चालेल. या पृथ्वीवर अनेक लोक धनसंपदा वाढवण्यासाठी धडपडत असतात. त्याच्याबरोबर त्यांनी भक्तिसंपदासुद्धा वाढवली पाहिजे. देवावर केलेली भक्ती जन्मोजन्मी उपयोगी पडत असते. देव हा भक्तीचा भुकेला आहे. जो भक्त जशी भक्ती करतो तसा देव त्याला प्राप्त होतो. देवावर भक्ती केल्याने मनुष्य जन्ममृत्यूच्या चक्रात अडकत नाही. यावर ते दाम्पत्य म्हणाले, आम्ही रोज सकाळी विनायकाची पूजा करतो. पूजेसाठी आम्ही गणपतीस अत्यंत प्रिय असणाऱ्या दुर्वा आणल्या होत्या. त्यातील एकच दुर्वांकुर शिल्लक राहिला आहे. याचा तू प्रेमाने स्वीकार कर. त्या दुर्वांकुराचा स्वीकार करून गजाननाने ताबडतोब आपले मूळ रूप प्रकट केले. तुम्ही समर्पित केलेल्या एका दुर्वांकुरामुळे माझी क्षुधा शांत झाली. मी तुम्हाला प्रसन्न झालो आहे. तुम्हाला काही वर मागायचं असेल तर मागा.
विरोचन व त्रिशिरा म्हणाले, आज आमच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस आहे. आमचे भाग्य थोर म्हणून तुझे दर्शन झाले. तुझा विसर कधीही पडू नये एवढीच मनोकामना आहे. तुझ्यावर प्रेम करण्यासाठी आम्हाला कोट्यावधी जन्म मिळावेत. आमच्या मुखात सदैव तुझे नामस्मरण राहू दे. आपल्या भक्तांना वर देऊन गजानन अंतर्धान पावला. कौंडिन्य ऋषी आपल्या धर्मपत्नीस म्हणाले, असे हे दुर्वेचे महात्म्य आहे. दुर्वांकुरामुळे लंबोदराची क्षुधा शांत झाली, तसेच त्याच्या सर्वांगाचा दाहसुद्धा शांत झाला. संकष्टी किंवा अंगारकी चतुर्थीस गणेश भक्तांनी दुर्वा समर्पित करून गणपतीची पूजा करावी. मनुष्य अन्न, वस्त्र, निवारा या जीवनावश्यक गोष्टींमध्येच गुरफटून जातो, पण तो देवासाठी थोडासुद्धा वेळ देत नाही. याचे मला वाईट वाटते. प्रत्येक मनुष्याने भक्तिपूर्वक गजाननाची पूजा केली तर त्याला निश्चितच गणेशलोकाची प्राप्ती होईल. आश्रया, तुला आणखी खात्री करून घ्यायची असेल तर देवांचा राजा इंद्राकडे एक दुर्वांकूर घेऊन जा व याच्या वजना इतके तुझ्याजवळील सोने दे असे सांग. तुला दुर्वांचा महिमा कळेल व तुझे समाधान होईल. येथेच आपला अध्याय 67वा समाप्त होतो. आता आपण बघूया अध्याय 68. इंद्रादी देवांच्या गर्वपरिहाराची कथा. जीवनसाथीच्या आज्ञेनुसार आश्रया एक दुर्वांकूर घेऊन इंद्रलोकी इंद्राकडे गेली. तेथे सिंहासनावर देवेंद्र सपनीक बसला होता. आश्रया ही ऋषींची पत्नी असल्याने इंद्राने तिचे यथोचित स्वागत केले व आपण येथे कशाबद्दल आलात हे विचारले. आश्रयाने सर्व काही सांगितले. तेथे देवेंद्र आश्रयास म्हणाला, आपण माझ्या दूतांबरोबर कुबेराकडे जा. कुबेर हा देवांचा अर्थमंत्री आहे. तो तुला या दुर्वांकुराच्या वजना इतके सोने देईल. देवेंद्राच्या आज्ञेनुसार इंद्राच्या दूतांसमवेत ती कुबेराकडे गेली. आश्रयाने एका दुर्वांकुराच्या वजना इतके सोने मागितले. तेव्हा कुबेराने मोठा तराजू काढला व तराजूच्या एका पारड्यात तो दुर्वांकूर ठेवला. दुसऱ्या पारड्यात एक लगड सोने घातले, पण दोन्ही पारडी समांतर झाली नाहीत. त्यामुळे कुबेराने आणखी जास्त प्रमाणात सोने त्या दुसऱ्या पारड्यात ठेवले, पण पुन्हा तीच अवस्था झाली. कुबेर सोने घालतच होता, पण दोन्ही पारडी समान होईनात. असे करत करत कुबेराकडचे सर्व सोने संपून गेले. त्यामुळे कुबेराने आपल्या प्रियतमेस त्या तराजूत बसायला सांगितले, पण सर्व परिश्रम व्यर्थ गेले. त्यानंतर अजून एक संधी घेऊया असे त्याला वाटले, म्हणून तो स्वतःच त्या पारड्यात बसला, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. आता काय करायचे असा यक्ष प्रश्न कुबेरासमोर उभा राहिला. त्याने ताबडतोब देवेंद्रास समस्या सोडवण्यासाठी बोलावले. देवेंद्र आपले वाहन ऐरावतावर आरूढ होऊन तेथे आला. कुबेराने इंद्रास सर्व वृत्तांत सांगितला. कुबेराने इंद्रास ऐरावतासह पारड्यात घातले, पण दुसरे पारडे थोडेसुद्धा हलले नाही. ही वार्ता सर्व देवांना कळली. त्यामुळे हा चमत्कार पाहण्यासाठी सर्व देवदेवता धावत आले. लक्ष्मीपती शंखचक्र गदाधारी श्रीहरी विष्णूंना व पार्वतीपती त्रिशूलधारी नीलकंठास त्या पारड्यात बसण्याची देवेंद्राने विनंती केली. त्या दोघांनीसुद्धा बसूनसुद्धा काही फायदा झाला नाही. सर्व देवदेवतांना समजेना हे कशामुळे झाले आहे. सर्व देवता आश्रयास शरण आले. ते सर्वजण आश्रयाच्या पती परमेश्वराकडे आले व म्हणाले, मनुष्याच्या अंतकरणातील भक्ती खरोखरच श्रेष्ठ आहे. भक्तीपुढे धन, ऐश्वर्य, सत्ता, राज्य सर्व काही तुच्छ आहे. भक्ती मार्गासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. आज आम्हाला भक्तिपूर्वक वाहिलेल्या एका दुर्वांकुराचे महत्त्व किती अद्वितीय आहे हे कळले. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. मनुष्याने जर देवाची भक्ती केली तर तो देवरूपच होऊन जातो, पण भक्ताचा भाव मात्र सात्विक हवा. ज्याचा जसा भाव तसा त्याला देव प्राप्त होतो. जर
का भक्ताने भक्तिपूर्वक एखादे फळ देठासहित अर्पण केले तर ते फळ देठासहित मी ग्रहण करतो, असे विष्णू म्हणाले. त्यानंतर सर्व देवदेवतांनी मिळून श्री गणेशाची षोडशोपचारे पूजा केली. प्रत्येक देवाने गजाननास 21 दुर्वांची जुडी वाहिली. गणेशाचे दूत भक्तांना म्हणाले, भक्त हा उच्च जातीतलाच असतो असे नाही, तो सर्व जातीतला, धर्मातला असू शकतो. देव भक्ताची जात कोणती, धर्म कोणता, धनसंपदा किती आहे हे काहीही पाहत नाही. तो भक्त भक्ताच्या अंतःकरणातील भाव बघतो. जे मूर्ख समाजकंटक लोक असतात तेच जातीधर्मात स्वतः अडकतात व दुसऱ्यांना पण अडकवतात. अशा लोकांच्या सावलीला पण खऱ्या भक्तांनी उभे राहू नये. जो भक्त दुसऱ्यास ज्ञानदान करत नाही, दुसऱ्यांना काहीही कळत नाही असे मानतो, त्याची सर्व भक्ती वाया जाते. ज्या भक्तांच्या हृदयात द्वैतभाव ठासून भरलेला असतो, अशा भक्तांची भक्ती, पुण्य सर्व काही वाया जाते. गणेश दूत उपस्थित गणेश भक्तांना म्हणाले, चांडाळणीने आणलेल्या दुर्वा गणपतीच्या मस्तकावर पडल्या व त्या अपूर्व पुण्याईने गाढव व बैल यांचा पण उद्धार झाला. समुद्राचा पण एक दुर्वांकुरामुळे उद्धार झाला. असे कळल्यावर सर्व गणेश भक्तांनी भराभर स्नाने करून श्री गणेशाची षोडशोपचारे पूजा केली. प्रत्येक भक्ताने 21 दुर्वांची जुडी व 21 मोदक गणेशास समर्पित केले. त्यामुळे त्यांनाही विमानात बसवून गणेशदूत गणेशलोकी आले. ज्या गणेश भक्तांना गणेशलोकी जाऊन स्वतःचा उद्धार करायचा असेल, जन्ममृत्यूच्या भयानक चक्रातून सुटायचे असेल, त्यांनी संकष्टी चतुर्थीस, अंगारकी चतुर्थीस श्री गजाननाच्या देवालयात सहकुटुंब सहपरिवार जाऊन गणेशास 21 दुर्वांची जुडी व 21 मोदक समर्पित करावेत. सर्वांचा उद्धार होईल असे गणेशदूत म्हणाले. जय श्री गणेश. येथेच आपला अध्याय 68 समाप्त होतो. आता आपण बघणार आहोत अध्याय 69, संकष्टी अंगारकी चतुर्थीची पोथी. कृतवीर्याचे पिताश्री ब्रह्मदेवास म्हणाले, हे देवादिदेवा, विष्णुप्रिय ब्रह्मदेवा, पुण्यकारक संकष्टी चतुर्थीचे व गणेशास अत्यंत प्रिय असणारे दुर्वांचे महात्म्य ऐकून मला आनंद झाला. पण त्यामुळे मी आजोबा कसा काय होऊ शकेन? ब्रह्मदेव म्हणाले, तू तुझ्या लाडक्या सुपुत्रास संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांग. गजाननाच्या कृपेमुळे तुला लवकरच स्वर्गातून नातवाचे मुख पाहण्यास मिळेल. त्याप्रमाणे कृतवीर्य अरण्यात राहत होता. तेथे सुपुत्राच्या स्वप्नात जाऊन संकष्टी चतुर्थीचे व्रत व महात्म्य सांगितले. त्याने पिताश्रींना धन्यवाद दिले. दृष्टांतानंतर कृतवीर्य जागा झाला. त्याला शेजारी एक छोटी पोथी दिसली. त्या पोथीच्या पहिल्या पानावर ओम गम गणपते नमः असे लिहिले होते. दुसऱ्या व तिसऱ्या पानावर अनुक्रमे संकटनाशक श्री गणपती स्तोत्र व श्री गणपती अथर्व शीर्ष लिहिलेले होते. ती पोथी घेऊन तो राजधानीस आला. राजधानीत आल्यानंतर त्याने सर्व विद्वानांची सभा भरवली व ती पोथी त्यांना कसली आहे असे विचारले. पंडितांनी पोथी वाचण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने पंडित म्हणाले, तुमचे भाग्य थोर, म्हणून तुम्हाला ही पोथी मिळाली आहे. सर्व देवांना प्रिय असणाऱ्या गजाननाबद्दल ही पोथी आहे. या पोथीत गणेश भक्तांसाठी संकष्टी व अंगारकी चतुर्थीचे महात्म्य सांगितलेले आहे. तसेच एकाक्षर षडाक्षर गणेश मंत्राबद्दल माहिती आहे. हा ग्रंथ तुम्ही जपून ठेवा. या ग्रंथाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील. त्यामुळे राजाने चतुर्थी व्रत प्रारंभ करण्यापूर्वी अत्री ऋषींना बोलावून घेतले व एका सुमुहूर्तावर एकाक्षर मंत्राचा दिव्य उपदेश घेतला. आता आपण बघूया एकाक्षरी श्री गणेश मंत्र. ओम गम ओम. आता बघूया षडाक्षरी श्री गणेश मंत्र. ओम वक्रतुंडाय हुम ओम. संकटहर गणेश मंत्र. ओम गिम गुम गणपते नमः स्वाहा. येथेच आपला अध्याय 69 समाप्त होतो.
आता आपण सुरुवात करूया अध्याय 70 संकष्टी चतुर्थी व्रत महिमा। शूरवीर शूरसेन राजा देवेंद्रास म्हणाला, विष्णुप्रिय ब्रह्मदेवापासून कृतवीर्याला प्राप्त झालेले पुण्यदायी संकष्टी चतुर्थीचे व्रत मला सविस्तर सांगा। ते व्रत श्रवण करण्यासाठी माझे कान आतुर झाले आहेत। देवेंद्र म्हणाला, प्रथम शुभ दिवस पाहून आवळा व तीळ यांचा कल्क अंगास लावावा। त्यानंतर ओम गम गणपतये नमः असा मंत्रोच्चार करत थंड पाण्याने स्नान करावे। त्यानंतर गजानन व्रताचा संकल्प करावा। संपूर्ण दिवसभर कडक उपवास करावा। साबुदाणे वडे, खिचडी, राजगिरा लाडू, चिक्की, चिवडा यांपैकी काहीही खाऊ नये। फक्त जलप्राशन करावे। ज्यांच्या प्रकृतीस पेलवत नसेल त्यांनी थोडा फलाहार करावा। रात्री चंद्रदर्शन झाल्यावर रुपयाच्या किंवा तांब्याचा कलश एका आसनावर मांडावा। कलश आसनावर ठेवण्यापूर्वी धान्याने स्वस्तिक काढावे, मग कलश ठेवावा। त्यावर पूर्ण पात्र ठेवून त्यात गजाननाची सुवर्ण किंवा चांदीची प्रतिमा मांडावी। प्रतिमेची षोडशोपचारे पूजा करावी। षोडशोपचारे पूजेमध्ये आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, उपवस्त्र, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार, मंत्रपुष्प या 16 उपचारांचा समावेश होतो। श्री गणेशास अत्यंत प्रिय असणाऱ्या दुर्वा वाहतांना पुढील 21 नावांचा उच्चार करावा। ती नावे अशा प्रकारे आहेत। 1. ओम गणाधिपाय नमः। ओम उमापुत्राय नमः। ओम अभयप्रदाय नमः। ओम एकदंताय नमः। ओम ईभवं वक्राय नमः। ओम मूषकवाहनाय नमः। ओम विनायकाय नमः। ओम इष्टपुत्राय नमः। ओम सर्वसिद्धिप्रदायकाय नमः। ओम लंबोदराय नमः। ओम वक्रतुंडाय नमः। ओम अघनाशाय नमः। ओम विघ्नविध्वंसकर्त्रे नमः। ओम विश्वविद्याय नमः। ओम अमरेश्वराय नमः। ओम गजवक्त्राय नमः। ओम नागयज्ञोपवीतीने नमः। ओम भालचंद्राय नमः। ओम परशुधारिणे नमः। ओम विघ्नाधिपाय नमः। ओम सर्वविद्याप्रदायकाय नमः। अशा प्रकारे या 21 नावांचा उच्चार करावा। याप्रमाणे एक एक दुर्वा वाहतांना गजाननाची 21 नावे उच्चारावीत। पूजा करताना सहकुटुंब सहपरिवारासह बसावे। स्वतःचा उद्धार करताना कुटुंबाचा पण उद्धार करावा। आपल्या देशाची संस्कृती थोर प्राचीन आहे। लहानपणापासूनच मुलांवर सुसंस्कार केले तर ती भविष्यकाळात चांगले वागतील। अशा पद्धतीने दुर्वा वाहिल्यानंतर श्री गणेशाची मनोभावे प्रार्थना करावी। हे गणनायका गजानना, तुझा कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे। तुझ्या कृपेमुळे आम्हा सर्वांना सद्बुद्धी, यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य देऊन आमचे कल्याण कर। आमच्या हातून नकळत जे काही अपराध झाले असतील त्याबद्दल क्षमा कर। तुझे मंगल रूप सदैव आमच्या चित्ती राहू दे। तुझ्या आशीर्वादाने आमच्या हातून मंगलकार्य घडू देत। आम्ही जेथे जाऊ तेथे तू आमचा सांगाती हो। अशी मनोभावे प्रार्थना करून हे संकष्टी चतुर्थीचे व्रत 4 महिने करावे। नंतर 21 ब्राह्मणांना भोजन देऊन त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी। ज्या गणेश भक्तांची 21 ब्राह्मणांना भोजन देण्याची ऐपत नसेल त्यांनी एका ब्राह्मणास भोजन दिले तरी त्याला तेवढेच पुण्य लाभेल। ब्राह्मणांचे भोजन झाल्यानंतर व्रतस्थ भक्ताने भोजनासाठी बसावे, म्हणजेच उपवास सोडण्यासाठी बसावे। येथेच आपला अध्याय 70 समाप्त होतो। आता आपण पुढील व्हिडिओमध्ये अध्याय 71 ते अध्याय 80 बघणार आहोत। त्यामध्ये संकष्टीचे व्रत कोणी केले, संकष्टी व्रताचा विद्यापन
उद्यापन विधी, तसेच कार्तवीर्याचा जन्म, कार्तवीर्याला साधनेचे फळ लाभले, संकष्टी व्रतामुळे उद्धार, तसेच शूरसेन राजा स्वर्गप्राप्ती, गौडपुत्राचे कथानक, तसेच परशुरामाचे कथानक, कामधेनूचा चमत्कार आणि शेवटचा अध्याय जमत अग्नीचे निर्वाण हे अध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.